श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलंच कथा चिंतन क्रमांक 631. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सीताजींचं असलेलं हे विलक्षण कार्य, ही जगदंबा जी या समस्त सृष्टीचं सृजन करते, म्हटलं तर ब्रह्मदेवाची कन्या आणि म्हटलं तर समस्त ब्रह्मांडाची माता, अशा सीताजी आपल्या सासूंची सेवा कशा पद्धतीने करत आहेत. कुठल्याही सासूच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण न होण्यासाठी प्रत्येक सासूसाठी एक सीताजी प्रतिवेश या रूपाने धारण करून त्यांची सेवा करतायत. आणि हे चित्रकूटच्या माथ्यावरती घडणारं नाट्य, तिथं वसिष्ठांपासून अनेक ज्ञानवंत मुनिश्रेष्ठ आहेत, परंतु सीताजींची ही लीला केवळ प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये प्रगटते आणि ती देखील व्यक्त होऊ शकत नाही. अशा सीताजी या चित्रकूट वरती आलेल्या प्रत्येक जीवाचा सांभाळ करतायत, त्याला समाधान प्रदान करतायत. सीताजींच्या या विलक्षण कारुण्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झाल्याचा अनुभव येतोय. मग त्यामध्ये कैकेयी माता देखील आहे, जी राम, लक्ष्मण आणि सीताजी यांच्या कारुण्याने संपूर्णपणे द्रवित होऊन जाते. आपण अकारण या तिघांना या हाल अपेष्टांमध्ये पाठवलं, याला केवळ आपणच दोषी आहोत. हे धरणी माते, तू दुभंगत का नाहीस? हे विधाता, मला मृत्यू का देत नाहीस? अशा पद्धतीने आपला हा पश्चाताप कैकेयी माता अंतःकरणामध्ये अनुभवत आहे. आणि इकडे भरतजींची अवस्था कशी आहे? गोस्वामीजी म्हणतात, निसिन नीद नहीं भूख दिन, भरत बिकल सुचि सोच, नीच कीच बिच मगन जस, मिनहि सलील संकोच. अयोध्यावासी आनंदामध्ये मग्न आहेत, कैकेयी पश्चाताप दग्ध आहे, तर भरतजी हे एका विलक्षण प्रश्नाच्या चिंतनामध्ये स्वतःला हरवून बसलेले आहेत. आणि त्या प्रश्नामुळे भरतजींना ना रात्री नीट झोप येते, ना दिवसा त्यांना भूक लागत आहे. एका अत्यंत पवित्र अशा चिंतेमध्ये भरतजी व्याकुळ झालेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात, भरतजींची ही अवस्था कशी आहे? जसं तळ्यातल्या चिखलामध्ये बुडालेल्या माशाला पाण्याच्या कमतरतेमुळे व्याकुळता येते. जरी तो मनामध्ये जगण्याची खूप आशा घेऊन धडपडत असला, तरी त्या जगण्यासाठी लागणारं हे जलरूपी जीवनच आटत चाललेलं आहे. आणि त्यामुळं त्याची जशी ही अंतिम घटिकेची तडफड चालावी, तसं भरतजींच्या हातून हा काळाचा क्षण एक एक करून निष्ठत चालला आहे. आणि त्यामुळं भरतजी प्रभू रामचंद्रांच्या समोर जाऊन आपण कशा पद्धतीने निवेदन करावं, कसं आपल्या मनातला हा भाव त्यांच्या समोर व्यक्त करावा, या पवित्र चिंतेमध्ये चिंतातूर होऊन दिवस रात्र या विदेही स्थितीमध्ये जगतायत. सज्जनहो, त्यातीलच पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. किन्ही मातु मिसकाल कुचाली, इति भीति जस पाकत साली, केहि विधि होई राम
राम अभिषेकू, मोही अवकलत उपाऊन एकू, अवसी फिरही गुर आय सुमानी, मुनि पुनि कहब राम रुचि जानी, मातु कहे हूँ बहु रही रघुराऊ, राम जननी हट कर भी किकाऊ, मोहि अनुचर कर केतिक बाता, तेहि मह कुसमऊ बाम विधाता, जो हट करऊँ त निपट कुकरमू, हर गिरि ते गुरु सेवक धरमू, एक उजुगुतीन मन ठहरानी, सोचत भरत ही रैनी बिहानी, प्रात नहाई प्रभु ही सिरनाई, बैठत पठय ऋषय बुलाई, गुरुपद कमल प्रणाम करी, बैठे आय सुपाई, विप्र महाजन सचिव सब, जुरे सभासद आई सियावर, रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, भरतजींच्या हृदयाची ही अवस्था गोस्वामीजी आम्हाला या दोह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये सांगतायत. आता हा देखील एक विलक्षण परस्पर विरोधी असा आविष्कार या चित्रकूटावरती घडतोय, जिथं अयोध्यावासी अत्यंत प्रेमामध्ये मग्न आहेत, जे या भिल्ल कोळी आदिवासींच्या संगतीमध्ये एका परम शांतीचा अनुभव घेत आहेत. ठीक आहे, मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यात हे चिंतन देखील आहे की प्रभू रामचंद्र अयोध्येला परत येतील ना. परंतु इथं भरतजींची अवस्था मात्र त्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळी आहे. कदाचित भरतजी आपल्या पर्णकुटीमध्ये दिवस रात्र याच चिंतनामध्ये मग्न असतील, ज्या चिंतनाची स्पंदन प्रभू रामचंद्रांना जाणवत आहेत की माझा भरत आल्यापासून असा गुमसुम गुमसुम आहे, खूप काही बोलावंसं वाटतंय परंतु तो बोलत नाहीये, समोर आला तर क्षणामध्ये नेत्र सजल होत आहेत, कंठ दाटून येतोय, बोलायचा प्रयत्न करतोय परंतु शब्द काही केल्या उमटत नाहीयेत. माझ्या भरताच्या हृदयाची ही अवस्था, याची संवेदना प्रत्यक्ष या प्रभू रामचंद्र आणि सीतामाईला देखील होतीये. अर्थात सज्जनो, भगवंताच्या परमकृपेसाठी या अग्निदिव्यातून भरतजींना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे सीताजी देखील आपल्या या निजशक्तीच्या आधाराने जणू काही भरतजींच्या परम उत्कर्षासाठी त्यांच्या या तळमळीमध्ये कुठल्याही पद्धतीची आपल्या रिद्धी सिद्धीची जोड देऊ इच्छित नव्हते. माऊली देखील हरिपाठामध्ये म्हणते ना, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. भरतजींना तो थेट परमानंद मिळणार होता. या रिद्धी सिद्धी निधींच्या आधाराने मिळणारी ही अशाश्वत शांततेपेक्षा भरतजी काहीतरी शाश्वत प्राप्त करणार होते आणि त्या शाश्वताच्या प्राप्तीसाठी
अग्निपरीक्षेशिवाय अन्य कुठलाच उपाय नव्हता. भरतजी झुरत होते. एक संघर्ष त्यांचा स्वतःशी चालला होता. सज्जनो, परमार्थामध्ये जसं तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. भरतजींची जगाची परीक्षा आता संपली होती. जगाने त्यांना आता पूर्ण तावून सलाखून घेतलं होतं आणि त्यांनी त्यांच्यावरती शिक्कामोर्तब केला होता की भरतजी हे खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचे प्रेमी आहेत, अनुगामी आहेत, ते संत आहेत, ते साधू आहेत. जगद्वंद्व झाले होते भरतजी. परंतु भरतजींच्या अंतरंगामधला जो संघर्ष होता त्याची आता सुरुवात झाली होती. पहिला पडाव तर भरतजी जिंकले होते की जिथं त्यांच्या मनामध्ये एक सतत संशय होता की प्रभू रामचंद्र आपल्याला स्वीकारतील की नाही, आपल्याला संवाद करण्याची तरी संधी मिळेल की नाही. परंतु प्रभू रामचंद्रांनी नुसतं स्वीकारलंच नाही तर आपल्या हृदयाशी लावलं. अत्यंतिक प्रेमाने समस्त अयोध्यावासियांना त्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीचा संदेह किंतु देखील आला नाही. माता कैकेयीवरती देखील त्यांनी आपल्या कारुण्यानेच तिला द्रवित करून टाकलं. त्यामुळे भरतजींना या पहिल्या टप्प्यावरती त्यांच्या अपेक्षेपेक्षा देखील भगवंताने त्यांच्या या कारुण्य प्रसादाने भारून टाकलं होतं. त्यामुळे आता बाहेरून असं काहीच मिळवायचं राहिलं नव्हतं. आता जी ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे ना सज्जनो, आता आपण 252व्या दोह्यावरती आहोत आणि साधारणतः हा संघर्ष भरतजींच्या अंतरंगाचा गोस्वामीजी आता आपल्याला जवळजवळ 65 ते 70 दोहे सांगणार आहे. साधकासाठी अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. कारण जगाला प्रभावित करणं, जगाकडून सन्मानित होणं हे त्या मानाने सोपं आहे. परंतु आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या द्वैत भावाला, आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या आपली इच्छा आणि भगवंताची इच्छा यामधल्या संघर्षाला मिटवणं, हा साधन पुरुषार्थ, हा सर्व अंतरयात्रेचा भाग आहे. साधकाला आपल्या आतमध्येच उतरावं लागतं. भरतजी आमच्यासाठी दीपस्तंभ झालेले आहेत. भरतजी आम्हाला त्यांच्या या चरित्रातून, त्यांच्या या संवादातून, त्यांच्या या विचारधारेमधून भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी, त्या परमानंदाला प्राप्त करण्यासाठी विवेकाची मशाल घेऊन कशा पद्धतीने साधकाने जगलं पाहिजे याचं एक उदात्त चरित्र आता सांगणार आहे. सज्जनो, परमार्थामध्ये आपण नामस्मरण करतो, उपासना करतो, साधना करतो. भगवंताने आपल्याला नाम दिलं म्हणजे त्याने आपल्याला आपलं म्हटलंच आहे. मग आता काय वेगळं राहिलं, होय की नाही? नाम मिळालं, सद्गुरू मिळाले, सर्व काही मिळालं. परंतु आपणच आपल्या मनात प्रामाणिकपणे विचार करावा. हातामध्ये बऱ्याचदा जपाची माळ चाललेली असते, मनामध्ये कुठेतरी विचार चक्र चाललेलं असतं, कुठली तरी अशांतता आम्हाला सतत उद्विग्न करत असते. बरं, नेमकं त्या गोष्टीला कुठल्या शब्दामध्ये मांडावं असं म्हटलं तर ते नेमके शब्द देखील आपल्याला सापडत नाही. बरं, एक गोष्ट मिळाली म्हणजे ते पूर्णपणे शांत होतं असंही नाही. क्षणभर थोड्या वेळ स्थिरावल्यासारखं वाटतं, पुन्हा काहीतरी वेगळ्या गोष्टींच्या आधाराने मन अशांत व्हायला सुरुवात होते. भगवंताचं नाम हे भगवंताला जोडणारी साखळी आहे, हा प्रवास आहे या अंतरयात्रेचा. आणि त्यामुळं आम्हाला नेमकी आमची अशांतता कुठून निर्माण होते याचा विचार केला पाहिजे. बघा, आपण जेव्हा एखाद्या शिखर प्रदेशामध्ये जातो, उदाहरणार्थ आपल्या इथल्या महाबळेश्वर सारख्या डोंगर राशींमध्ये आपण गेलो तर तिथं एको पॉइंट असतो बघा. म्हणजे आपण जे काही उच्चारण करू
तेच पुन्हा आपल्याला या डोंगर कपारींवरती हा आवाज धडकून पुन्हा ऐकू येतो. आता एखादा म्हणेल की अरे हा मला प्रतिध्वनी ऐकायचा नाहीये, तर याचा साधं उत्तर काय आहे? आपला ध्वनी बंद झाला की प्रतिध्वनी बंद होतो. साधं गणित आहे. आमच्या अशांततेमध्ये देखील असेच दोन ध्वनी एकमेकांना अखंड संघर्ष करत असतात. एक ध्वनी असतो तो माझ्या मीचा, जो अत्यंत सूक्ष्म आहे. कदाचित अहंकाराच्या रूपाने तो आता अगदी कणभर उरला आहे, परंतु अहंकार शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशने. तसा हा अहम, हा माझा मीपणा, हा आपल्या अंतरंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छाशक्ती, कल्पना विलास करत राहतो. त्यातून एक ध्वनी निर्माण होतो आणि तो प्रारब्धाच्या या डोंगर राशींमध्ये धडकतो आणि त्याचा प्रतिध्वनी आम्हाला ऐकू येत असतो. आणि गंमत अशी आहे की तिथं जरी माझी इच्छा काही असली, जरी माझा ध्वनी काही असला, तरी या प्रारब्धाच्या शिखरांकडून आम्हाला तोच आवाज ऐकू येतो जे आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं असतं. आणि इथं हा आमचा संघर्ष सुरू होतो सज्जनो परमार्थामध्ये. आपली इच्छा आणि भगवंताची इच्छा, विधात्याची इच्छा. बहुतांश वेळेला आपलं मन या भगवंताच्या इच्छेला स्वीकारायला तयार होत नाही. किंबहुना भगवंता असं कर, तसं कर, या अशाच पद्धतीच्या इच्छांच्या आधाराने आमचा परमार्थ चालू राहतो. आणि जेव्हा आमची इच्छा पूर्ण होते त्यावेळेला श्री महाराजांच्या विषयी अपार प्रेम दाटून येतं. आणि जर त्याच्या विपरीत झालं तर मन कधी कधी संशयाने भरून जातं. बघा, आम्ही तर जड जीव आहोत, प्रपंचामधले आहोत. आमच्या इच्छा देखील प्रापंचिक असतात. आणि त्या इच्छांनाच पुढं हळूहळू जसं शुद्धतेचा स्तर यायला लागतो, तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी संपत जातात. परंतु पुढं परमार्थाच्या शुद्ध भागाचं मागणं सुरू होतं की भगवंता काहीतरी चमत्कार दाखव रे, तुझं अस्तित्व दाखव, तुझं रूप दाखव, तुझं दर्शन दे. या परमार्थाच्या मध्ये असलेल्या सात्विक शुद्ध इच्छा देखील आपल्या अहमचाच भाग आहे. आणि त्या देखील जेव्हा परमशुद्ध होत 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 एका टप्प्यावरती येतात, ती अत्यंतिक पवित्र इच्छा शिल्लक राहते. ती भरतजींची पवित्र इच्छा शिल्लक आहे की रामाने अयोध्येला परत चलावं आणि अयोध्येच्या राजगादीचा स्वीकार करावा. त्यामुळं आम्ही जड जीव, आमच्या इच्छा या अत्यंत या त्रिगुणांनी दूषित आहेत. परंतु त्याचं शुद्धीकरण करत 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 एक अत्यंतिक पवित्र अशी सूक्ष्म इच्छा जी भरतजींच्या मनामध्ये आहे, ती भरतजींचं अंतःकरण रात्रंदिवस त्यांच्याच हृदयामध्ये ध्वनी रूपाने प्रगटत आहे. आणि ध्वनी रूपाने प्रगटणाऱ्या या इच्छेला जेव्हा ते प्रभू रामचंद्रांच्या इच्छेच्या आधाराने समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्या वेळेला त्यांच्या पदरी अपेक्षा भंगांचं दुःख येत आहे. कारण प्रभू रामचंद्र आतापर्यंत थेट संवादातून नाही, परंतु आपल्या देहबोलीतून, आपल्या डोळ्यातून आपल्याला जे सांगू इच्छित आहेत, त्यातून ते स्पष्टपणे आपल्याला सांगतायत की भरता तू परत जा, नको या खटपटीमध्ये पडू, तू तुझा धर्म निभव, मी माझा धर्म निभवतो. अरे पण कसं? हा भरत तुमच्याशिवाय परत कसा जाणार अयोध्येला? नाही रामा, नाही.
मी हा एवढा अट्टहास मांडून इथं आलोय तो रिकाम्या हाताने जाण्यासाठी नाहीये. मला तुला परत न्यायचंय, अयोध्येला परत न्यायचंय. इच्छा तर परमशुद्ध आहे, ज्याला कुठल्याही पद्धतीचा स्वार्थाचा लवलेश नाही. त्यामध्ये भरताला स्वतःचं कुठलंही स्वार्थ साधून घ्यायचा नाहीये. त्याला केवळ आपले ज्येष्ठ बंधू, आपलं सर्वस्व असलेल्या प्रभू रामचंद्रांना या होत असलेल्या हाल अपेष्टा न बघवल्यामुळं आणि त्याला आपण कारणीभूत आहोत या अपराधीपणाच्या भावनेतून मनापासून तळमळून असं वाटतंय की रामाने माझं हे मागणं स्वीकारावं. सज्जनो, प्रापंचिक ज्या पद्धतीने आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मनामध्ये नित्य विचार करत असतो की मी असं काय करावं, कैसे नी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया, सायास करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजसी कवण्या गुणे. माऊली देखील आम्हाला उद्विग्नतेने विचारते, अरे प्रपंचासाठी एवढे कष्ट करतोस, भगवंत कसा प्रसन्न होईल. आणि भगवंत प्रसन्न होण्याचं हे शास्त्र आहे, त्याचं चिंतन हे माऊली आपल्याला त्याच्या या हरी नाम संकीर्तनामधून सांगते. परंतु आमचा परमार्थ आणि आमच्या इच्छा यांचा झालेला हा गुंता आम्हाला काही केल्यास सोडवता येत नाही. आणि त्यामुळे मग आम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या लोकांचे आधार घ्यायला लागतो. यांना सांगितलं तर आपलं काम होईल का, त्यांना सांगितलं तर आपलं काम होईल का, हे आणखीन यांच्या जवळचे आहेत, त्यांच्याद्वारे जर आपण ह्यांच्या कानावरती घातलं तर आपलं काम होईल का. नाना प्रकारची ही मन रचना करू लागतं आपल्या इच्छापूर्तीसाठी. भरतजी देखील या परमशुद्ध अवस्थेमध्ये अंतरंगामध्ये तोच विचार करतायत की प्रभू रामचंद्र खरं तर आत्ता अयोध्येचं राज्य करणं अपेक्षित आहे. सर्व काही विधात्याने घडवून देखील आणलं होतं. राजा दशरथाने योग्य वेळेला मनामध्ये संकल्प केला की आता प्रभू रामचंद्रांना हे युवराज पद द्यावं आणि आपण संन्यास आश्रमाकडे निघावं. परंतु हे सर्व काही मनोरथ केवळ एका रात्रीमध्ये सर्व काही बिघडून गेलं. जसं हाती आलेलं पीक टोळधाडीमध्ये हातातून गेल्यामुळं काही वेळामध्ये होत्याचं नव्हतं व्हावं, त्या पद्धतीने या अयोध्येमध्ये हा सर्व मनोरथ अत्यंत योग्य पद्धतीने पूर्णत्वाला जाण्याच्या दिशेने चालला होता. परंतु त्या एका रात्रीमध्ये माझ्या आईची मती काय फिरावी आणि हे सर्व गणितच कसं बिघडून जावं. आता या दोषाची एकच शिक्षा आहे की प्रभू रामचंद्रांनी मला क्षमा करावी, अयोध्येमध्ये माझ्या समवेत यावं, अयोध्येच्या राजगादीचा स्वीकार करावा. परंतु प्रभू रामचंद्र तसे अत्यंत निग्रही मनाचे आहेत. एकदा एक गोष्ट स्वीकारली, एकदा एक व्रत स्वीकारलं की त्या व्रतापासून ते ढळत नाहीत. आणि मी तर अत्यंत लहान आहे, माझ्या वाणीमध्ये तेवढा अधिकार देखील नाही, तेवढी ताकद देखील नाही. परंतु माझ्या मनाची ही अत्यंतिक तळमळीची भावना आहे की प्रभू रामचंद्रांनी परत यावं. कोणाला सांगावं हे काम? कोण जाणून घेईल माझ्या मनाची ही अत्यंतिक तळमळीची इच्छा? हो, एक स्थान आहे. कुलगुरू वसिष्ठांनी जर प्रभू रामचंद्रांना आज्ञा दिली तर प्रभू रामचंद्र वसिष्ठांच्या आज्ञेला टाळणार नाही. हेच ठीक राहील.
आपण वसिष्ठांची जाऊन मनधरणी करावी आणि त्यांना सांगावं की आपण प्रभू रामचंद्रांना आज्ञा करा. आपण त्यांना विचारांची मोकळीक देऊ नका. आपण त्यांच्यासाठी पित्याच्या ठिकाणी आहात. आपण दिलेल्या आज्ञेचा ते अव्हेर करू शकत नाही. हे जरी भरताचे शब्द असले, ही जरी भरताची इच्छा असली, तरी हे कुलगुरू, आपण त्या गादीवरून प्रभू रामचंद्रांना तशी आज्ञा द्यावी. रात्रभर हा असा भरतजींच्या मनामध्ये सतत विचार चाललाय की कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या समोर हा संवाद ठेवावा. एक मन म्हणतं की हे ठीक आहे, आपण वसिष्ठांच्या माध्यमातूनच हा संवाद घडवून आणावा आणि वसिष्ठांनाच सांगूयात की आपण प्रभू रामचंद्रांना आज्ञा द्या. परंतु वसिष्ठांचं शील, वसिष्ठांची विचारधारा भरतजींच्या मनामध्ये प्रवाहित होते. आणि वसिष्ठ कोण आहेत? वसिष्ठ हे प्रभू रामचंद्रांची रुची जाणूनच त्यांना आज्ञा करणारे आहेत. कुलगुरू वसिष्ठ हे जरी अधिकाराने एवढ्या मोठ्या पदावर असतील की त्यांनी आज्ञा केली आणि प्रभू रामचंद्रांनी ती मान्यच करावी, परंतु गंमत अशी आहे की प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ देखील तीच आज्ञा देतील जी प्रभू रामचंद्रांची रुची आहे. याचं कारण स्पष्ट आहे की प्रभू रामचंद्रांची रुची ही धर्मावरती आधारित आहे. त्याला नीती आणि विवेकाचं अधिष्ठान आहे. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या इच्छा याच कुलगुरू वसिष्ठांच्या देखील मर्यादेमध्ये बसतात. धर्मव्यवस्थेप्रमाणे जर आपण प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये परत यावं असं सांगितलं तर कदाचित त्याला धर्माचं अधिष्ठान आपण सिद्ध करू शकणार नाही. आणि त्यामुळे कुलगुरू वसिष्ठ देखील ती आज्ञा प्रभू रामचंद्रांना देऊ शकणार नाहीत. मग कोणाला सांगावा आपल्या मनातला हा भाव? अरे, एक एक क्षण निघून चाललाय. जर आता उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आता आपण थांबू नका, वसिष्ठांनी एकदा तर थांबवून घेतलं, परंतु आता जर दुसऱ्यांदा प्रभू रामचंद्र म्हणाले तर कदाचित वसिष्ठ देखील संकोचवश थांबण्याची इच्छा असूनही थांबणार नाहीत. आणि मग वेळेच्या अभावी जर हा भरत आपल्या मनातला भाव प्रभू रामचंद्रांसमोर व्यक्त करू शकला नाही तर तो अयोध्येमध्ये जिवंत कसा राहील? अजून एक व्यक्ती आहे, ती माझ्या मनातला भाव जाणते. मी तिला सांगतो की तू प्रभू रामचंद्रांना काही करून समजाव आणि त्यांना म्हणाव की या भरतासाठी, त्याच्या प्राणासाठी आपण अयोध्येला परत चलावं. ती माझं ऐकेल. आणि ती व्यक्ती आहे म्हणजे माता कौसल्या. माझी आई नक्की रामाला सांगेल की रामा, तुझ्या विना आम्ही कोणीच जगू शकत नाही रे. तू चल बरं अयोध्येला परत. आणि तुझे हे सर्व असे वनवासामध्ये असलेले आम्ही जीवनाच्या हाल अपेष्टा बघितल्यानंतर आम्ही तरी अयोध्येमध्ये कसे जगू शकू रे रामा? नाही, तू आमच्या बरोबर चल. भरतजींचं मन म्हणतंय की बरोबर आहे. माझी आईच नक्की प्रभू रामचंद्रांना समजावून सांगेल. परंतु दुसरं मन लगेच म्हणतंय, अरे वेड्या, जर प्रभू रामचंद्रांना थांबायचं असतं तर माता कौसल्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अयोध्येतच थांबवलं असतं. माता कौसल्या ही विवेकाची मूर्त आहे बाळा. ती कधीच भगवंताच्या इच्छेला आपल्या इच्छेच्या आधाराने आडवी जाऊ शकणार नाही. ती कधी हट्ट करू शकणार नाही. वसिष्ठ देखील प्रभू रामचंद्रांच्या इच्छेप्रमाणेच आज्ञा करतात. आणि प्रत्यक्ष आपला पोटचा गोळा असलेला राम, परंतु त्याची स्वतःची रुची या वनात राहायची असेल तर माता कौसल्या देखील विवेकापायी
असा कुठलाही हट्ट करणार नाही. अरे मग काय झालं? मी जाऊन रामाला सांगीन, रामा या भरताकडे बघ, याच्या डोळ्याकडे बघ, तुला त्याच्या मनातला भाव दिसतोय ना रामा? माझ्यासाठी मला या विश्वातलं कुठलीच गोष्ट नकोय रामा तुझ्याशिवाय, मला फक्त तू हवायस. आणि तू जर मला रिकाम्या हाताने परत पाठवलंस तर ज्याप्रमाणे सुमंत्रांना परत पाठवल्यानंतर राजा दशरथाचा मृत्यू झाला, तसा हा भरत देखील तुझ्यापासून कायमस्वरूपी दूर निघून जाईल रामा. माझं ऐक, मी कोणाची मध्यस्थी घेत नाही. हा भरत जसा आहे तसा तुझ्या समोरून व्यक्त व्हायला तयार आहे, परंतु तू या भरताचं ऐकून अयोध्येला परत येशील का रे? त्या क्षणी भरतजींचं मन म्हणतंय, अरे बाळा, तू कुठल्या अधिकाराने रामासमोर जाणार रे? दासाच्या अधिकाराने? अरे जर तू खरा दास असशील तर कधीच तुला स्वतःची इच्छा राहणार नाही. जर तू भाऊ म्हणून जात असशील तर तुझा तो अधिकारच नाही, कारण तुझ्या या भाऊ असल्यामुळेच प्रभू रामचंद्रांवरती ही वेळ आलेली आहे. काय करावं? प्रभू रामचंद्रांच्या समोर हा आपल्या मनातला भाव कोण व्यक्त करेल? भरतजींचं मन काही केल्या स्थिर होईना. रात्र अशीच विचारांमध्ये निघून जातीये. प्रातःकाळ होतीये. भरतजी स्नान करून प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला येतात. तोपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या जवळच वसिष्ठ ऋषी देखील बसलेले दिसतात. वसिष्ठ ऋषी भरताला प्रभू रामचंद्रांच्या जवळ बोलवून घेतात. भरतजी वसिष्ठांच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांची आज्ञा घेऊन त्या सभेमध्ये बसतात, ज्या सभेमध्ये ब्राह्मण, महाजन, मंत्री इत्यादी सर्व सभासद एकत्र येऊन प्रभू रामचंद्रांशी विचार विनिमय करणार असतात. सज्जनहो, आता या अंतरंगाच्या प्रवासाची सुरुवात या संवादातून होणार आहे. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.